अशोक चौहान पिछले 25 वर्षों से होकर निर्वाचन क्षेत्र का नेतृत्व कर रहे हैं, लेकिन इस क्षेत्र में कोई विकास नहीं हुआ। अशोक चौहान को इस क्षेत्र से कोई लेना देना नहीं है। अशोक चौहान इस विधानसभा क्षेत्र में कांग्रेस के पदाधिकारियों पर दबाव डालकर राजनीति कर रहे हैं। ऐसा आरोप कांग्रेस के प्रदेश प्रवक्ता बालाजी गाडे ने किया। वे आज नांदेड़ में मीडिया से बात कर रहे थे। नाही, भोकर विधानसभामध्ये 25 वर्षापासून ते नेतृत्व करतायत, पण विकास आणि त्यांच्या नेतृत्वाचा भोकरमध्ये काही संबंध नाही। भोकरच्या रस्त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे। भोकरमध्ये आता अतिवृष्टी झाली आणि त्यांच्या अर्धवट आणि भ्रष्टाचारी कामांमुळे अनेक गावं पाण्याखाली गेले। 2-2.5 हजार हेक्टर जमीन एकट्या मुदखेड तालुक्यातली पाण्यामध्ये गेलेली आहे। त्यामुळे विकास हा त्यांनी केलेला नाहीये। अत्यंत वाईट परिस्थिती आहे। येणाऱ्या कालखंडामध्ये भोकर विधानसभेतली जनता त्यांचं विकासाचं हे खोटं मॉडेल हाणून पाडेल आणि अशोकरावजी चव्हाण यांचा जो कोणता उमेदवार भोकरमध्ये असेल त्यांचा दारुण पराभव आम्ही तिथं काँग्रेस पक्षाच्या वतीनं करू। आज अत्यंत चुकीचं राजकारण भोकरमध्ये माजी मुख्यमंत्री असलेले अशोकरावजी चव्हाण करतायत, हे त्यांना न शोभणार आहे। आमच्या सोबत जे कार्यकर्ते फिरतायत, एक तर आपण काँग्रेसला पराभूत करू शकत नाही हे जेव्हा त्यांना कळून चुकले, त्यावेळेला सरळ लढायची हिंमत नसल्यामुळं आमच्या सोबत फिरणाऱ्या सर्वसामान्य घरातल्या युवक कार्यकर्त्यांना धमकवण्याचं, त्यांच्यावरती दबाव आणण्याचं, प्रलोभन देण्याचं, आमिष दाखवण्याचं किंवा सत्तेचा दुरुपयोग करून त्यांना धमकवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चाललाय।